भारतामध्ये घटस्फोटाचे अनेक ग्राउंड आहेत. जरी भारत देशामध्ये फॅमिली सिस्टीमला महत्त्व दिलं असलं तरी देखील कुठलाच कायदा सांगत नाही की एका क्रूर किंवा क्रुएल्टी असलेल्या नात्यामध्ये राहणं बंधनकारक आहे. जसं लग्न कुणाशी करायचं, कधी करायचं किंवा करायचं की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे आणि कायदेशीर अधिकारही आहे. अगदी तसंच घटस्फोट घ्यायचा की नाही घ्यायचा हा देखील वैयक्तिक प्रश्न आहे आणि जर घ्यायचा असेल तर तो देखील कायदेशीर अधिकार आहे. याआधी आपण घटस्फोटाचा व्याभिचार या ग्राउंडवर सविस्तर व्हिडिओ बघितला, म्हणजेच ॲडल्टरी या ग्राउंडवर व्हिडिओ बघितला आणि जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे. आज आपण समजावून घेऊया घटस्फोटाचा पुढचा ग्राउंड म्हणजेच क्रुएल्टी म्हणजे क्रूरतेची वागणूक. आता या ग्राउंडची सर्वात विशेष बाब म्हणजे बऱ्याच नात्यांमध्ये आपल्यासोबत क्रूर वागणूक होतीये, आपल्याला क्रुएल्टी होतीये, जी कायद्याच्या नजरेतून शिक्षेस पात्र आहे हे कळतच नाही आणि अनेक व्यक्ती वर्षानुवर्ष चुकीच्या गोष्टी सहन करत राहतात. कारण क्रुएल्टीची व्याख्या ही खूप मोठी आहे. ती म्हणजे फक्त मारहाण करणे एवढीच नसून मानसिक छळ करणे हे देखील आहे. वैवाहिक कायदा अंतर्गत पती किंवा पत्नी यापैकी कोणीही घटस्फोटासाठी क्रूरतेच्या ग्राउंडवर अर्ज करू शकतात. क्रूरता म्हणजे अशी कोणतीही वागणूक जी अर्जदाराच्या मनात अशी वाजवी भीती निर्माण करू शकते की सदर जोडीदाराबरोबर राहिल्यास त्या व्यक्तीच्या शरीरावर किंवा शरीरासाठी किंवा जीवनासाठी हानिकारक किंवा घातक आहे. ही क्रूरता शारीरिक किंवा मानसिक देखील असू शकते. तसेच ती जाणीवपूर्वक असेल तर तिथे तुम्ही विशेष लक्ष देऊन निर्णय घेणे गरजेचे आहे. क्रूरतेची संकल्पना ही व्यक्तिनिष्ठ आणि व्यक्तिनिहाय असू शकते. प्रत्येक प्रकरणातील फॅक्ट्स आणि सर्कमस्टन्सेस बघून ती बदलू देखील शकते. एखाद्या प्रकरणामध्ये एखादी गोष्ट किंवा वागणूक ही क्रूरता असेल तर दुसऱ्या केसमध्ये तीच वागणूक क्रूरता म्हणजेच क्रुएल्टी असू देखील शकणार नाही. प्रत्येक केस ही वेगवेगळी असते. प्रत्येक केसचे फॅक्ट्स वेगवेगळे असतात. त्यामुळे क्रूरतेची ठोस डेफिनेशन देणे शक्य नाही. परंतु क्रूरता म्हणजे अशी वागणूक ज्यामुळे अर्जदाराला इतका मानसिक त्रास किंवा शारीरिक वेदना होतात की त्याच्या किंवा तिच्या जीवनाला, शरीराला, आरोग्याला धोका निर्माण होतो आणि त्या जोडीदाराबरोबर राहणे अगदी अशक्य होते. आता आपण बघूयात की शारीरिक क्रूरता म्हणजे फिजिकल क्रुएल्टी म्हणजे नक्की काय असतं. असं तुमच्या केसमध्ये असेलच असं नाही, परंतु कायद्याने आणि सुप्रीम कोर्टाने अनेक जजमेंट्स मध्ये देखील सांगितलेल्या काही गोष्टी एकत्र केल्या तर फिजिकल क्रुएल्टी म्हणजे एका जोडीदाराने दुसऱ्या जोडीदारावर केलेली अशी कोणतीही कृती किंवा वागणूक ज्यामुळे शरीराला इजा होते किंवा त्या व्यक्तीच्या जगण्याला, शरीराला आणि आरोग्याला धोका निर्माण होतो. यामध्ये शारीरिक हिंसा झाली, मारहाण म्हणजे अगदी हल्ला करणे किंवा पीडिताच्या शारीरिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे कोणतेही वर्तन समाविष्ट होते. इथे तुम्हाला फिजिकल क्रुएल्टी झालेली आहे याचा पुरावा देखील द्यावा लागू शकतो. तर आता सर्वात मोठा पुरावा म्हणजे मारहाण झाल्यानंतर केलेले वैद्यकीय उपचार. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनला केलेला अर्ज असेल किंवा नॉन कॉग्निझेबल कंप्लेंट म्हणजे एनसी असेल, हे देखील लक्षात घ्या. तुम्हाला जर का अशी मारहाण होत असेल तर जवळच्या हॉस्पिटलमध्ये एकदा तरी जा. तिथे घेतलेल्या ट्रीटमेंटचा रिपोर्ट जपून ठेवा. एकदा तरी जा. अनेक वेळा बायकांना खूप वेळा मारहाण होते पण त्या एकदाही पोलीस स्टेशनला किंवा हॉस्पिटलमध्ये जात नाहीत. जर शक्य असेल तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा. इथे गेल्यावर डॉक्टरच स्वतः इजा होण्याचे कारण लिहितात आणि ते घरात झालेली मारहाण असं असतं. त्यामुळे तुमची केस प्रचंड मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग बनू शकते. तुम्हाला दवाखान्यात जायला जमलंच नाही तर आत्ता हातात धरलेल्या फोनमध्ये जरी फोटो काढून सेव्ह केला तरी देखील तो खूप मोठा पुरावा असू शकतो. आता प्लीज म्हणू नका आम्हाला फोटो काढायला देखील जमलं नाही, कसा काढणार आम्ही. यापुढे क्रूरतेचा दुसरा प्रकार म्हणजे मानसिक क्रूरता. मानसिक क्रूरता म्हणजेच मेंटल क्रुएल्टी. म्हणजेच एका जोडीदाराने दुसऱ्या जोडीदाराला भावनिक किंवा मानसिक त्रास दिला. अशा प्रकारचे वर्तन किंवा कृती ज्यामुळे एकमेकांसोबत राहणे अशक्य होईल
त्याला मानसिक क्रुएल्टी म्हणजे मेंटल हॅरॅसमेंट किंवा मेंटल क्रुएल्टी असं म्हटलं जातं. बर, आता असं लक्षात येतं की लोकांना कळतच नाही की आपल्या सोबत ज्या गोष्टी घडत आहेत किंवा ज्या गोष्टी होत आहेत ती क्रूरताच आहे. आपण भारतीय समाजामध्ये काही गोष्टी बघत आलेलो असतो आणि त्या लहानपणापासून बघितल्यामुळे चुकीच्या आहेत का बरोबर आहे हेच कळत नसतं. पण या गोष्टी होतात आणि हे असंच असतं असं अनेकांना वाटत असतं. त्यामुळे त्यांना कळतच नाही की माझ्या बरोबर होणारी वागणूक ही क्रूरता आहे आणि ज्यामध्ये कायदा खूप महत्वाची भूमिका बजावतो. मानसिक क्रूरतेचे अनेक प्रकार असू शकतात. त्यातले काही महत्वाचे आपण समजून घेऊया. जसे की सतत अपमान करणे, सतत अपमानास्पद भाषा वापरणे, शिवीगाळ करणे किंवा इतर लोकांसमोर जोडीदाराची सातत्याने निंदा करणे. तुम्ही कितीही चांगले वागायला गेलात किंवा वागत असालही तरीही तुमचा जोडीदार त्यातून एक चूक तरी अतिशय क्षुल्लक असलेली शोधून काढतो आणि प्रचंड शब्दांचा भडीमार करतो. यामध्ये हाताने मारहाण नाही झाली तरी देखील शाब्दिक अत्याचार आणि अपमान हे मेंटल क्रुएल्टीचाच प्रकार आहे. 2 नंबर, शारीरिक इजा करण्याची धमकी देणे. जसं की मी तुला मारून टाकेल, मी तुला बघून घेईन, एके दिवशी मी तुला इतकं मारेल की तू स्वतःच्या पायावर उभी राहणार नाहीस, तुझ्या घरच्यांना मारून टाकेन, त्यांना धडाच शिकवेन किंवा इमोशनल ब्लॅकमेल करणं. जसं की तू अमकी गोष्ट केली नाही तर मी बाल्कनीतून उडी मारेन, बघ बघ करते की नाही, किंवा मी फाशी घेईन किंवा मी स्वतःलाच काहीतरी बरं वाईट करून घेईन. म्हणजे सतत कुठल्या ना कुठल्या पद्धतीची भीती दाखवणे. 3रा नंबर, जोडीदाराच्या भावनिक गरजांकडे दुर्लक्ष करणे, पूर्णपणे उदासीन राहणे किंवा भावनिक दृष्ट्या दूर असणे म्हणजेच इमोशनली अनअवेलेबल असणे. अशा वेळेस तुमचा जोडीदार तुम्हाला सगळं काही आणून देत आहे, अपमान करत नाही, परंतु जेव्हा मानसिक दृष्ट्या तुम्हाला गरज आहे की 2 शब्द तरी माझ्याशी बोल एवढीच तुमची अपेक्षा आहे तरी देखील तो दुर्लक्ष करत आहे. 4 नंबर, जोडीदारावर सतत नजर ठेवणे, पाळत ठेवणे, पाठलाग करणे किंवा अति प्रमाणात त्याच्या कृतीवर निरीक्षण करणे आणि त्यामुळे भीती, तणाव निर्माण करणे. आता इथे रेकॉर्डिंग सुद्धा येऊ शकतात. सतत घरामध्ये रेकॉर्डिंग चालू करणे किंवा तुम्ही गाडीत असाल तर काय संभाषण होत आहे हे रेकॉर्डिंग करून घेणे ही देखील मेंटल क्रुएल्टीचाच पार्ट आहे. 5 नंबर, जोडीदाराच्या क्षमतांवर, क्वालिटींवर, दिसण्यावर किंवा स्वभावावर सतत टीका करणे किंवा उपहासात्मक बोलणे. लक्षात घ्या, अख्ख्या जगात कुणीच 100% योग्य नाही. कुणामध्ये काही गुण चांगले आहेत तर काही नक्कीच वाईट गुण आहेत. चांगल्या गुणांचा आदर करावा आणि नात्यामध्ये चुकीचे गुण दुर्लक्षित करावेत. पण असं न करता सतत गुण दोषांचा पाढा वाचणे ही देखील मेंटल क्रुएल्टी आहे. 6वा मुद्दा, सामाजिक अलिप्तता म्हणजेच जाणून बुजून जोडीदाराला कुटुंब, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, सामाजिक संपर्कापासून दूर ठेवणे. म्हणजे त्याला किंवा तिला कोणाशीच भेटू न देणे, मन मोकळेपणाने बोलू न देणे, त्याचा परिणाम एकटेपणा निर्माण होणे असा होतो. 7वा महत्वाचा मुद्दा, अवास्तव मागण्या आणि नियंत्रण. जोडीदाराच्या प्रत्येक कृतीवर, निर्णयांवर शंका निर्माण करणे, बोट उचलणे, स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवणे. म्हणजे कुठलंच फ्रीडम नाही. बघ तू ते करतेस पण त्याची जबाबदारी तूच घे. तुला मी पैसे देतो पण पुढे काय झालं तर माझा संबंध नाही. तू हे करतोयस पण मला वाटत नाही तुला ते जमणार आहे आणि त्यातून तू फार काही यश मिळवणार आहेस. असं सतत बोलून जोडीदाराचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व दोन्हीही खच्ची करणे. 8वा मुद्दा, बेसिक राईट म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा हे नाकारणे. म्हणजे घरातून बाहेर काढणे, रस्त्यावर आणणे असं होत नाही, परंतु बेसिक गोष्टींसाठी पैसेच न देणे किंवा मुद्दामून कमी पैसे देणे. जसं की रोजचे 50 रुपये मी देणार, मग आता तू बघ त्या 50 रुपयामध्ये भाजी आणायची, किराणा आणायचा का तुला कपडे आणायचे का काय करायचे. मी तुला पैसे देत नाही असं करतोय का? नाही, मी तुला पैसे देणार पण किती? 50च. ही सरळ सरळ मानसिक पिळवणूक आहे.
नक्कीच मेंटल क्रुएल्टी स्पेसिफिक सांगू शकत नाही. म्हणूनच काही सुप्रीम कोर्टाचे जजमेंट बघूयात. पहिले महत्वाचे जजमेंट समीर घोष वर्सेस जया घोष. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की क्रूरता ही शारीरिक तसेच मानसिक असू शकते आणि क्रूरपणे वागण्याचे स्वरूप आणि जोडीदाराच्या मनावर झालेला परिणाम बघता अशा परिस्थितीत एकत्र राहणे हानिकारक आणि धोकादायक ठरेल अशी एक सामान्य भीती निर्माण झाली असेल तर हे क्रुएल्टीच्या ग्राउंडवर डिव्होर्स दिला जावा. दुसरे जजमेंट शोभा राणी वर्सेस मधुकर रेड्डी. यामध्ये टेस्ट ऑफ क्रुएल्टी सांगितली गेली, जसे की अनपेक्षित वर्तन हे देखील क्रुएल्टी ठरू शकते. परंतु याच जजमेंट मध्ये सांगितले की क्रुएल्टीची संकल्पना सतत बदलणारी असून ती निश्चितपणे परिभाषित करता येणार नाही. तिसरे जजमेंट भगत वर्सेस भगत. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की मानसिक क्रूरता अनेक कारणांमुळे होऊ शकते, जसे की व्याभिचाराचे खोटे आरोप, चारित्र्याबाबत संशय, शंका, अन्यायकारक शारीरिक संबंध नाकारणे, अपत्य नको किंवा अतिरिक्त हुंड्याची मागणी हे देखील मेंटल क्रुएल्टीच आहे. चौथे महत्वाचे जजमेंट नवीन कोहली वर्सेस नीरू कोहली. या प्रकरणामध्ये व्याभिचाराचे खोटे आरोप म्हणजेच ॲडल्टरीचे, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे खोटे आरोप, मानसिक आजाराचे आरोप किंवा नपुसकतेचे आरोप हे मानसिक क्रूरता म्हणून काउंट केले जातील असे सांगितले आहे. पाचवे महत्वाचे जजमेंट श्रीनिवास राव वर्सेस दीपा. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की एखाद्या वेळेस विचित्र वागणे ही क्रूरता असू शकत नाही. अगदी एखाद वेळेसच वागणूक मिळालेली आहे. क्रूरता सिद्ध करण्यासाठी जोडीदाराकडून सातत्याने कन्सिस्टंटली एकसारखे क्रूरपणे वागणे गरजेचे आहे. अधूनमधून रागावणे किंवा भांडण होणे हे नॉर्मल आहे, ही क्रूरता म्हणू शकत नाही. मानसिक क्रूरतेवर अनेक सारे केस लॉ आहेत, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या पद्धतीने मेंटल क्रुएल्टी सांगितलेली आहे. या जजमेंट बद्दल आम्ही एक सेपरेट व्हिडिओ करावा का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे तुमच्यावर जर का तुमच्या बरोबर क्रूरतेची वागणूक होत असेल, मानसिक किंवा शारीरिक छळ होत असेल तर नात्यामधून बाहेर पडा. टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येऊ देऊ नका. वेळेत कायदेशीर मदत घ्या. आम्ही गेले 15 वर्ष पुण्यामध्ये कौटुंबिक दाव्यामध्येच प्रॅक्टिस करत आहोत. या 15 वर्षांमध्ये साधारण असे दिसून आले की लोक इतकं सहन करतात की शेवटी त्यांची लढण्याची ताकद संपून जाते. वेळेत निर्णय घेतल्यास शारीरिक आणि मानसिक हानी थांबू शकते. मला समाज काय म्हणेल, माझा नवरा तर मला मारहाणच करत नाही, मग हे वागणं चुकीचं आहे का बरोबर आहे? माझ्या घरात आजपर्यंत कुणाचाच घटस्फोट झाला नाही, मग मी असं कसं करणार? आम्हाला कोर्ट कचेरी किंवा पोलीस स्टेशन माहीतच नाही, मग आता कसं होणार? असे बुरसटलेले विचार सोडून द्या. स्वतःच्या आयुष्याकडे पॉझिटिव्हली बघा. चुकीच्या नात्यातून बाहेर पडायला खूप हिंमत लागते, ती हिंमत दाखवा. स्वतःसाठी कायदेशीर लढाई लढा. या लढाईमध्ये आम्ही तुमच्या कायमच सोबत आहोत आणि आमची अपॉइंटमेंट हवी असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्यावर मेसेज करा आणि आजच आमची अपॉइंटमेंट बुक करा. आणि हो, अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेचच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.